अरे असती नाही जावाची जाईल गेल एक पुढे का. हॅलो गाईज, तर कसे सर्व मजेत ना. आय होप तुम्ही मजेतच असणार. गाईज आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. लग्नानंतर कुठे गेलो नव्हतो फिरायला, तर आज चाललो ते पण मनालीला. मी आणि माझी बायको आहे, आम्ही ट्रॅव्हल इन गो सोबत आम्ही फिरायला चाललो मी आणि वाईफ. तर चला जाऊया काय मजा असते आणि काय नाही. 10 दिवस आहे आणि पूर्ण तुम्हाला अपडेट आम्ही जातपासून येतपर्यंत पूर्ण अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, प्रत्येक ब्लॉगमध्ये. तर चला जाऊया. बघा 2 बॅगा वगैरे भरल्यात ना. कुठे तू बारकी घे रे, मला मोठी काय त्याच कर तू. जिमचा फायदा काय. चार्जर विसरलीस तू, गे लवकर चल. झाला सगळी तयारी, सगळा घेतला. नको कॉल घे फक्त, सगळी झाली तयारी. तुझा चार्जर पाहिजे. माझा चार्जर घे मोबाईलचा. म्हणजे माझा चार्जर नाही घे. ओके हुशार र, घे चल. हा रे, सगळीच कामं देतस म्हणून. डोली चालली चालली मनालीला. बघा ही माझी बॅग आहे, नाही ही गुड्डीची माझी बायकोची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे. बघू बॅगी दाखव, दोघांची बॅगी घ्यायच्या. वरती घे, पुढे घे. अरे मग तुला मी काही नाही ना हे करणार. मुलं 2 बॅग आहे. ही माझी बॅग आहे स्काय बॅग आणि हिची नाही. कुठे टाका आता तुम्हीच बघू कशी टाकू. आरवी टाका. अरे असती नाही जावाची जाईल गेल एक पुढे का. एक पुढे घ्या पण नाही कसे राहील पुढा नाही तिकडा ना. काय माहिती ना आम्हाला गाडी मी टाकून दिली. तुम्हाला येताना क्वार्टर आणते घ्या काय मम्मी. चला आम्ही येतो कडेने. खंबा येवाचा काय क्वार्टर खंबा पाहिजे होता मनालीची खंबा. चला आम्ही निघतो 8-10 दिवसानंतर येतो. सुखाचा प्रवास होऊ दे. येतून पहिला आम्ही घरा येतून तसा हा मग आम्ही निघतो जावाला आता मनालीला. चला जाऊया. हा जस्ट ट्रेन निघाले आमची, जो 1 मिनिट झाला असेल. आणि सोबत आहे तुमचं नाव काय. मानसी. अजिंक्य. अतुल. नाव सांगा, नाव सांगा. एकदा तुझा काय. तिला पण विचार. नाही पहिले केलं तर केली संपली नाही. नाव काय, नाव काय. काय नाव बोलू दे तिला. काय नाव. ह्या मेन आहेत आमच्या. असं आहेत का. ह्या हिडन पार्टनर आमचे. तर आता आम्ही निघालो. पहिल्यांदा भेटलो आणि पहिली ओळख आहे. डायरेक्ट कुठे भेटणार आपण आता. चंदीगड. चला निघूया. बरी ट्रेन बरी आहे, त्याचं टेन्शन नाही. बघू आता मजा करू आम्ही रास. बघा बस. माझ्यासाठी घेतलेलं त्याने. जेवायचं का माझ्यावर. आज अॅनिव्हर्सरी आहे. केक पण कापू शकत नाही कारण ट्रेन मधून जाऊ शकत नाही बाहेर केक आणायला वगैरे. तर हा बघा केक आमचा आहे. कोणी आणला कोणी केक. साबस थँक्यू सो मच. आता कापाचा डबा सगळ्यात. खाऊ शकतो. थँक्यू सर्व खातील तुमच्या. सगळी जण खा. थँक्यू. झाली कंप्लीट अॅनिव्हर्सरी. नवीन लग्न झालं काय मजा असते अॅनिव्हर्सरीला. किती वर्ष वाटतंय. नवीन असलं चांगला लागतो. तो काय खाते नवीन आता जुना झालं म्हणजे मजा असते. कोण बोलला. असतं केली तर असतं आणि नाही केली तर काहीच नसते. बरोबर.
मेन म्हणजे मला आठवण नव्हता अॅनिव्हर्सरी आहे त्या तिने आठवण दिली रागावर होती 5 मिनिटं बोलत नाही काय झाला नाही अॅनिव्हर्सरी आहे रागावर राहू नको बरं करते मी पार्टी कधी करते परवा पार्टी करू काय खाऊ बुधवारी काय खाऊ सगळं आम्ही ढेंगाव गाव आहे जवळ जवळ जाऊ काय टेन्शन नाही नशीब सगळी गाववाली भेटलो ना जाम मजा करत आम्ही सकाळ झाली मस्त म्हणजे रात्री लगेच झोपलो तुम्हाला वाटलं असेल काय पुढे झाला कारण सीटा वगैरे भेटल्या आम्हाला मस्त एक सीट आहे प्रत्येकाला एक सीट आहे त्या सीटवर आम्ही झोपलो होते बघा 1 2 3 ट्रॅव्हलिंग गो यांनी आमची खूप मस्त किती आहे हा आमचा टूर आहे ट्रॅव्हलिंग गो त्यांच्यासोबत आम्ही आलो टूर सोबत आणि प्रत्येकाला एक सीट दिली मस्त एकदम कम्फर्टेबल आहे प्रत्येकाला एक सीट आहे होल्ड करून बसू शकता झोपू शकता काही टेन्शन नाही एसी वगैरे भरपूर आहेत त्याची थंडी पण भरपूर असते एकदम भरपूर कूल असते आता कुठपर्यंत पोहोचलो आपण ये भी मेरी गलती है जालना काय कुठे जळगावच्या वडापाव आता 9:30 झाले 6 वाजता जळगाव टाकाय आम्ही असू दे खूप भारी होता आणि बघा किती मोठे आहे ना आता मी दात वगैरे घासले एकदम फ्रेश झालं अंघोळचा पत्ता नाही अजून चहाचा पत्ता नाही अंघोळचा पत्ता गार्जियांच्या झोपत आहे का तंबाखू मध्ये काय नमस्कार काका दादा या खाली या गडावरून उतरा बरा वाटते जरा लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला कुठेतरी ना कुठे लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला कुठेतरी लांब नाही तर सासरू आणि घर हीच अवस्था होती त्यात अॅनिव्हर्सरी स्पेशल गिफ्ट दिलाय चहा बोला झाला अॅनिव्हर्सरीला हल्ली तुला मनालीला त्याचा परत या नको टेन्शन नाही आता दर अॅनिव्हर्सरी त्याच बघा हेल्थी नाही मनालीला टेन्शन नाही आता बघू आता कसं कसं आमचा ब्रेकफास्ट आहे कसं कसं जेवण आहे वगैरे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल थांबा जरासा आता नाश्ता टाइम घास मार काय नाश्त्याला काय नाश्त्याला आहे मेथीचा पराठा आणि दुसरा कुठला आहे आलू पनीर आलू गेलो काहीतरी आहे खावायचं का दोन वाजले जेवणाचा टाइम झालाय आम्ही तर काय नाही आणलं आम्ही फुकट मध्ये यांच्या जेवायला आम्ही बरं काय नाही आणलं आम्ही फुकट मध्ये जेवायला आम्ही काय नाही आणलं जेवायला आम्हाला काय माहिती बरं पिझ्झा वगैरे मागवू त्याच्यामुळे काय नाही जेवण आणला 2:15 वाजले मगाचपासून काही ना काही खातो आम्ही जेवल्याशिवाय पोट भरत आहे ना तुम्हाला फुकट मध्ये जेवतो ना आम्ही काय नाही आणला बरोबर फक्त लेस ने कुरकुरे ना आणि एक कॉट भरलाय दरवाजात गेलो कॉट लावून नुसतं स्टाईलच उभा राहिलो टप्पा पारला गेला खाली खलास कॉट माझा गेला आता बुधनी स्टेशन गेलंय तिथे जेवायला बसलो म्हणजे स्टेशन गेला मागे आता चालता म्हणजे तुम्हाला सांगतो बुधनी स्टेशन गेलं इथपर्यंत आम्ही आलो आता आम्ही जेवतो उद्या सकाळी आम्ही 8 पर्यंत पोहोचणार आहोत जेवल्याशिवाय आता मला भरपूर आम्ही काही नाही काय केलंय जेवल्याशिवाय पोट भरणार नाही काय नाही आणलं हो नॉनव्हेज बरा किती भाकरी आणणार आता काहीतरी 15 अजून 10 बाकी 25 भाकरी बाबा 25 भाकरी आमच्या शेतावर नाही आवरे भाकरी आणू 25 भाकरी 10 चपात्या जेवण काय काय आणलं जेवण काय काय आणलंय काय भाजी आहे चटणी अजून बाकी डबे डबा आहे
बरे बघा जेवण बरं? तू काय खाणार काय पण तिला काय पण देत उपास या कोणाच्या तरी सांगण्यावरून दिसतं असं आहे काय बरोबर ना. बायकोचं दहा बायकोचा नाही हो. नाही काय ते बायकोचा नाही. बायको साधे विचार हे बोलली. अरे बघतायला वाटतं बायकोचा काही संबंध नाही याच्यात. नक्की काय म्हणता? 100% बायकोचा दाखना यो उपवास वेगळाच कोणाचा तरी आहे. विचारून घ्यावा. काय दादा नॉनव्हेज खरंय काय वहिनी, तुमचा धाका आहे का जेवणासाठी तेव्हा का स्वतः वहिनीने कबूल केला. तुला व्हेज रे हे नाही इकडे नॉनव्हेज द्यायचं आहे. राहू दे चालेल इकडे वहिनी नको. हो घे खा फुकटचा का बोललो काहीतरी घे नको होत आपण मागू बोलतोय आता काय मागवलं असतं. हा आता अख्खे ट्रेन वाली उठीत सगळी आमच्या आगरी कोली पद्धतीचे जवला आंबाडा. आता जवळचा वास बघून ट्रेनच्या ड्रायव्हरला पण पाणी सुटत तोंडाला. आगरी कोली पद्धती नाही ना सगळं काम कडकडीत आहे बघ. काय ड्रायव्हरला धरून ठेव ना तू येईल वासा इकडे सुकट पाहिजे तिला सुकट मिक्स आहे सगळा 7-8 पकवान आहेत नाही जेवायला. आगरीकोटी पद्धत आगरीकोट लोक आपण आगरीकोट लोक म्हणजे आपलंच लागते बनवलेलं बरोबर ना. बाबा काय काय आणलं नाही बस जेवायला आता कारण ट्रेनचं आपलं जेवण जावंच नाही गाववाल्यानं आपल्याला माहिती आहे. मग जेवूया जेवते पहिले जेवते सुकट आणि बोंबल्या मोठे. या आता चहा प्यायला मस्त झोप वगैरे झाली. म्हणजे तुम्हाला ट्रेन मधला प्रवास सांगितला मी कसा कसा केलाय या व्लॉग मध्ये तेवढंच आहे. ट्रेन मधला प्रवास मस्त प्रत्येकाला एक खुशी एक सीट एक ब्लँकेट एक चादर आरवा झोपाचा चहा वगैरे चहाच्या टायमाला चहा प्यायचा जेवायचा नाश्ता करता झोपाचा मस्त बोर्ड वगैरे चार्जिंग करते बघा पॉईंट वगैरे सगळं चार्जिंगचा वगैरे काही इश्यू नाही. नेटवर्क वगैरे भरपूर मिळते काही टेन्शन नाही. तू मध्ये मध्ये थोडं जाते अंग धुवलं नाही तो तोंडात असताना या कलर जायला हे ते दादानी घरचे आणलं तरी कार्ड वाजतंय मेनू कार्ड वाजते हॉटेलचं कमाल असं. 5 मिनिटं फक्त गेलो होतो बाहेर दरवाजात अशी थंडी भरली परत ब्लँकेट घ्यावं लागला. एअरपोर्ट बी गेला. टायमिंग आम्ही बघ किती कव्हर केलाय ती चप्पल काढा हे बघा एक उशी प्रत्येकाला भेटते आणि एक बेड चादर भेटते अजून एक चादर भेटते आणि एक ब्लँकेट आणि झोपाचा आता. आणि आता डायरेक्ट सकाळी 8:30-9 पर्यंत पोहोचू आम्ही तिथपर्यंत आराम. वाटतं जाम भारी बाहेर दुखलं वाटतं भारी. चला आज फायनली पोहोचू.
तर गाईज आता जस्ट आम्ही ट्रेनमधून उतरलो, अंबाला स्टेशनवर उतरलो. लास्ट स्टेशन होता आमचा आणि इथून आम्हाला ट्रॅव्हलर आहे, त्या ट्रॅव्हलरमध्ये बसून आम्ही 22 जण जाणार आहोत. दम लागला बॅगावर. थंडी एवढी आहे ना सांगू शकत नाही, बेकार. पण ही ट्रॅव्हलिंग गो हा टूर खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. सर्व गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्यामध्ये आणि मेन म्हणजे माणसाला टेन्शन नाही अजिबात, फक्त थंडी बेकार आहे ना. बॅगांचा माझा दमलो. आता ट्रॅव्हलरमध्ये बसून आम्ही जाणार 1 तासाचा प्रवास आहे अजून, मग डायरेक्ट रूमवर आराम करायला. दमलंच बायको क्या गुंडा बनेगा रे तू. बायकोची बॅग बघ ना, माझी बॅग बघ, मना वजा तुझ्या बॅगन काय नाही, मना वजा. नवरं म्हणजे हा माल होतो, काय खुली बिलीची गरज नाही, नवरं करायला आहे चालते. तर गाईज ही आमची ट्रॅव्हलर आहे. आम्ही स्टेशनवर उतरलो, अंबाला स्टेशनवर उतरलो. तिथून आम्हाला डायरेक्ट ट्रॅव्हलर आहे, उभेच असते ती उभी भेटली आम्हाला लगेच. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही बॅगा वगैरे ठेवल्यात आणि डायरेक्ट आम्ही जाणार आहोत आता रूमवर जायला. त्यांना विचारलं किती टाईम लागेल, तर 1.5 तास लागेल, म्हणजे 1 तास 30 मिनिटाचा प्रवास आहे. तो केल्यावर डायरेक्ट रूमवर जाणार आहोत. तर चला ट्रॅव्हलरसोबत जाऊया. अजून द्यायचं नंतर हा कोणाचा पराठा. काय इथला फेमस म्हणजे पराठा आहे, आलू पराठा. तो खातो. आलू पराठा कुठला का कुठला तर आहे, तो पराठा खातोय आम्ही. तर या खायला, कारण नाश्त्याचा टाइम झालाय, खातोय आम्ही या खायला. कुठे मस्त लागते का? टेस्ट आहे फेमस. अच्छा फेमस आहे म्हणून खातात या खायला. थँक्यू. बघा या साईडला एक टीव्ही आहे मस्त. हा कडक बेड आहे, नो टेन्शन. प्लस जबरदस्त सीन आहे, तुम्ही बघू शकताय. बघा गाईज मस्त आहे ना, आवडला मस्त. हा आमच्यासाठी कपल रूम दिला आम्हाला ट्रॅव्हलिंग गो यांनी. या टूरने आम्हाला कपल रूम दिला. खूप भारी. इकडे एक खिडकी आहे, जबरदस्त आहे. मला व्ह्यू आवडलं, काय पण बोल ना कुठे. एक नंबर वाटते. जा कसलं भारी वाटतं. खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच ट्रॅव्हलिंग गो टूर. पहिल्यांदा म्हणजे खूप भारी वाटलं ना. मस्त. आता थोडा फ्रेश होतोय आम्ही, दात वगैरे घासतो वगैरे. पुन्हा एकदा ट्रेन मध्ये आंघोळ नाही केली, तुम्हाला सांगते मी. फ्रीज वगैरे सर्व आहे ना, फ्रीज पण आहे, भरपूर काय, कम्फर्टेबल बेड आहे, सर्व काही आहे. फायनली गाईज आता आम्ही रूम मध्ये पोहोचलो. म्हणजे एवढी सुविधा आहे ना आमच्यासाठी, सर्व सांगतोय तुम्हाला, परफेक्टली सांगतोय. ट्रेन मध्ये बसलो, प्रत्येकाला एक उशी, एक चादर, एक सीट प्रत्येकासाठी, आणि प्रत्येकासाठी एसी वगैरे भरपूर आहे, नो टेन्शन. त्यामध्ये आम्ही आलो. कुठून आलो, जवळजवळ सकाळी कुठे कितीला बसलो आपण? रात्री आपण 11ला ट्रेन मध्ये बसलो. 11:30 ट्रेन निघाली. हा 11:30 निघाली. नाईट गेल्या म्हणजे हा तेव्हापासून बसलो, रात्रीपासून ते पूर्ण कालचा परवाची नाईट, कालचा डे नाईट आणि आजचा डे. किती वाजले आता ग? बघ चेक कर जरा, चेक कर किती वाजले. 2 वाजता. आता आम्ही करेक्ट रूमवर पोहोचलो. म्हणजे स्टेशनवरून आम्हाला ट्रॅव्हल होती, ती ट्रॅव्हल न्यायला आली आम्हाला पूर्ण सर्व लोकांना. तिथून आम्ही निघालो डायरेक्ट आम्ही हॉटेलला. हॅपी बर्थडे. बोलू शकतो काहीतरी नवीन. परवा तू मागवा ना आज ना, मागवायला म्हणजे बरोबर आहे. तुम्ही दररोज कसं पिठन मागता, आज मागवा जरा.
ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा. आणि गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. बाय 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 बाय.